बातमी आहे राज्यातील परतीच्या पावसासंदर्भातली। नवरात्र उत्सवाच्या अगोदर बुधवारी 2 तारखेला राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली। त्यानंतर सलग 2 दिवस पावसाने विश्रांती घेतली असून तापमानात मोठी वाढ झाली। अनेक जिल्ह्यांचा तापमानाचा पारा 36 अंशच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका जाणवू लागलाय। अशातच आज 5 ऑक्टोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे या भागात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहणार असून उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या आग्नेय बांगलादेश आणि परिसरावरील चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले। लक्षद्वीप आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असल्याने दक्षिण केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालाय। परिणामी राज्यातील हवामान सातत्याने बदलत आहे। सध्या पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका बसतोय, त्यामुळे तापमानात मोठी वाढ झाली असून नागरिकांना उकाडा जाणवू लागलाय। पहाटेच्या वेळी धुके आणि दव, नंतर दुपारी कडाक्याचं ऊन असं चित्र आहे। शुक्रवारी 4 तारखेला ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर इथं राज्यातील उच्चांकी 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। तर अकोला, नागपूर, गडचिरोली, वर्धा इथं तापमानाचा पारा 35 पार केलाय। दरम्यान एकीकडे तापमानाचा पारा वाढत असताना आज 5 ऑक्टोबर 2024 ला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, विजांचा जोरदार कडकडाट आणि जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे। उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। IMDने दिलेल्या माहितीनुसार आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे। त्यामुळे या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। तर धुळे, जळगाव, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। दरम्यान आता तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात पावसाची काय परिस्थिती आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा।